महाराष्ट्राच्या 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याच्या राजकीय इतिहासात एक अभूतपूर्व आणि चिंताजनक वळण पाहायला मिळतंय। सत्ताधारी महायुतीकडे स्पष्ट बहुमत असताना विरोधी बाकांवर अवघे 46 आमदार उरलेत, ज्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10% संख्याबळाच्या तांत्रिक अटीचा मुद्दा उपस्थित केला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात असल्याचं सांगून चेंडू राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात टोलवलाय। मात्र घटनातज्ञांच्या मते संविधानात 10%ची कोणतीही सक्ती नसून केवळ संसदीय परंपरा आणि लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी सर्वाधिक सदस्य असलेल्या पक्षाला हे पद देणं अपेक्षित असतं। या संपूर्ण प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। यापूर्वीच्या राजकीय बंडाच्या वेळी निर्णय घेण्यात झालेला विलंब आणि आता विरोधी पक्षनेतेबाबत सुरू असलेली टाळाटाळ यामुळे विरोधकांमध्ये अविश्वासाचं वातावरण आहे। इतिहासाकडे नजर टाकली तर अवघ्या 7 आमदारांचं संख्याबळ असतानाही राज्याला विरोधी पक्षनेता मिळाला होता, हे विसरून चालणार नाही। विरोधी पक्षनेता हे केवळ एक पद नसून तो सरकारवर अंकुश ठेवणारा, महत्त्वाच्या समित्यांचं नेतृत्व करणारा आणि जनतेचा आवाज सभागृहात बुलंद करणारा एक घटनात्मक दुवा असतो। हे पद रिक्त राहणं म्हणजे केवळ औपचारिकता नसून लोकशाहीच्या संस्थानात्मक संतुलनाला आणि पारदर्शकतेला दिलेला मोठा तडा आहे। जर हा निर्णय असाच लांबणीवर पडत राहिला तर तो भविष्यातील लोकशाहीसाठी एक घातक पायंडा ठरू शकतो। याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो, सोबतच ऑनलाईन नेताच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।